अजितदादांचं दुःखद निधन झालं. अवघा महाराष्ट्र हळहळला असं नाही तर देशामध्ये सुद्धा हळहळ व्यक्त झाली. मी उत्तराखंडमध्ये गेलेलो होतो. तिथे ती बातमी समजल्यानंतर सुद्धा जो तो चर्चा करत होता तो अजितदादांची. देश हळहळा अशी घटना दुर्दैवाने घडलेली आहे. राजकारणातलं एखादं व्यक्तिमत्व तयार होतं आणि वर्षानुवर्षाच्या खूप मेहनतीनं ते या स्थानापर्यंत पोहोचत असतं. लोकशाहीची प्रक्रिया सुरू करत असताना कुणी कुणी अगदी साध्या पदापासून सुरू करतो. विलासरावजी सरपंच म्हणून सुरुवात केली होती. दादांची सुरुवात सुद्धा अशी साधी सुरुवात होती. 1992ला प्रथम ते खासदार झाले आणि पवार साहेब संरक्षण मंत्री झाल्यानंतर ते पुन्हा इकडे आमदार म्हणून आले आणि राज्यमंत्री म्हणून आले. 92ला माझी त्यांची प्रथम भेट झाली आणि तेव्हापासून तर आतापर्यंत सातत्यानं संपर्कात राहणार, वेळ प्रसंगी चर्चा करणार अशा प्रकारचं एक नेतृत्व हे अजितदादांचं होतं. आपण प्रामुख्यानं आपण शहरात अशा ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहोत, सहकारातले कार्यकर्ते आपण आहोत. तर म्हणजे सहकारातली सगळ्यात जास्त माहिती सगळ्या साखर कारखान्यांची, कोणाचा साखर कारखाना आहे, कसा आहे, खाजगी कारखाने कोणाचे, कसे चाललेले आहेत, याच इत्थंभूत माहिती कोणाला असेल तर ते अजितदादांना. बारकाव्यानं, एकदम बारकाव्यानं कोणाच्या कारखान्यात कुठं खट वाजलं तरी ते त्यांना माहिती. सगळ्या राज्यातल्या जिल्हा बँकांची स्थिती, तिथले पदाधिकारी, तिथले संचालक सगळी बारकाव्यानं माहिती. बाजार समित्या सुद्धा बारकाव्यानं माहिती. आणि प्रत्येक बाजार समिती कसं राजकारण आहे, कुठं कसं आहे, मुंबई बाजार समिती, नवी मुंबईचं बाजार समिती कसं काम चाललेलं आहे, या सगळ्याच इत्थंभूत माहिती ठेवणारं, वेळ प्रसंगी बरोबर त्यावर बोट ठेवणारं असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. एवढा अभ्यास बारकाव्यानं करत असतो असं नाही, परंतु तो अजितदादांचा होता. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सतत बरोबर राहिलो, एकत्र राहिलो. कदाचित पक्ष इकडं तिकडं हे जरी झालं असलं तरी वेळ प्रसंगी सर्वांशी चर्चा करण्याची एक पद्धत सुद्धा त्यांची होती. काही निर्णय घेत असताना सुद्धा मंत्रिमंडळात आम्ही सहकारी म्हणून राहिलो. कटू निर्णय जो असतो कुठेतरी त्यामुळे कोणतरी दुखावणार असतं. त्यामुळे निर्णयाच्या वेळेस सगळी काळजी घेत असता की आपल्याकडून तो निर्णय काही असं जायला नको, कोणीतरी दुखावल. अशा वेळेस जर तो सार्वजनिक हिताचा निर्णय असेल तरी तो कटू निर्णय घेण्याची क्षमता कोणामध्ये होती, त्या अजितदादामध्ये होती. ही वस्तुस्थिती. त्यानं कोण रागवलं, कसा रागवलं, कसा दुसरं काही काळजी करायचं कारण नाही. गरजेने या निर्णय झाला पाहिजे असं ठामपणे बोलणार व्यक्तिमत्व त्यांचं. जितकं खरं म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचा विविध अंगाने जर विचार केला तरी एक कर्तृत्ववान, निर्णयक्षम, हे सगळे सर्वजण सांगतात की सकाळी 7ला दिवस चालू व्हायचा जेवायचं आणि दिवसभर काम करणार. येणाऱ्याला सोक्षमोक्ष कामाचा, नाही म्हणायचं तर नाही म्हणून टाकणार, नाही होत म्हणून, होणार असेल तर प्रयत्न करतो, होणार असंच बोलणार. इतकं स्पष्टता ठेवून त्या व्यक्तिमत्वानं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्वाची प्रतिमा निर्माण केली. नेतृत्वाची ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत सक्षम असं नेतृत्व होतं. राज्याचे सगळे प्रश्न समजणार होतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणारं नेतृत्व होतं. आणि असं नेतृत्व ज्यावेळेस ते तयार होतं वर्षानुवर्षाच्या प्रक्रियेनंतर, ते जाणं हा केवळ त्यांचा स्वतःचा किंवा कुटुंबाचा त्याच्यातून तोटा होतो असं नाहीये, तो आघात त्यांच्यावरच असतो असं नाही. तर लोकशाहीच्या प्रक्रियामध्ये कोणत्याही पक्षात असो असं नेतृत्व ज्यावेळेस तयार होतं
ते आपल्या राज्याचा आणि देशाचं सुद्धा नुकसान होणार होत असतं. जातो ज्यावेळेस ते निर्णय होतं जातं त्याचं जीवन, त्यावेळेस सगळ्या देशाचं नुकसान होत असतं. ही वस्तुस्थिती आहे. तर म्हणजे अजून खूप कर्तृत्व दाखवं, खूप मोठा कालखंड त्यांच्या पुढे होता, अजूनही खूप काम करण्याची क्षमता त्यांची होती. अशा वेळेस ते आपल्यातून निघून गेले. ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी त्यांच्याबरोबर निर्णय बैठकांमध्ये राहिलो, सभांमध्ये राहिलो, परदेशातले प्रवास आम्ही केले बरोबर. सगळ्यामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून काम केलेलं त्यांचं मी पाहिलं. म्हणून कायम आठवणीत राहणारं, स्मरणात राहणारं आणि हळहळ वाटावं त्यांच्या जाण्यानं असं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे. त्यांना त्या प्रसंगी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्यास चिरशांती द्यावी अशी परमेश्वराची प्रार्थना करतो.